नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत इंडस कंपनीचे राहुल ढहाके सर। आता या इंडसच्या ज्या व्हरायटी आहेत याच्याबद्दल आपल्याला ते संक्षिप्त माहिती देणार आहेत। नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव राहुल ढहाके। मी क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शनमध्ये इंडस या ब्रँडसाठी प्रामुख्याने भाजीपाला आणि फुलवर्गीय पिकं म्हणजे झेंडूसाठी काम करतो। तर मित्रांनो, आज या ठिकाणी आपल्या कंपनीचे सर्व प्रकारचे झेंडूचे वाणं इथे आपण लावलेले आहेत। त्यामध्ये यावर्षी आपण प्रामुख्याने पिवळा झेंडू जे शेतकरी करतात त्यांच्यासाठी ऋतू गोल्ड नावाचं एक वाण यावर्षी आपण दिलेलं आहे। मित्रांनो, ऋतू गोल्ड हे असं झेंडूचं क्रांतिकारी वाण आहे की या वाणाला आपण जर आपल्या शेतामध्ये याची लागवड केली तर प्रत्येक फुलाचं वजन जे आहे ते 14 ते 16 ग्रॅमपर्यंत फुलाचं वजन येते। हे जे वाण आहे साधारणतः 55-60 दिवसामध्ये सुरुवात होते पुनर्लागवडीनंतर म्हणजे रोपणीनंतर। आणि मित्रांनो, दुसरं म्हणजे ऋतू गोल्ड हे असं वाण आहे की याचं साधारणतः 2 ते 2.5 किलोपर्यंत प्रत्येक झाडाचं फुलांचं उत्पादन तुम्हाला मिळते। हे ऋतू गोल्ड या वाणाची अजून खासियत म्हणजे याचं घट्ट फूल आहे आणि लांबच्या बाजारात जाण्यासाठी किंवा लांबच्या वाहतुकीसाठी हे ऋतू गोल्ड वाण खूपच चांगलं आहे। परत याची रोगप्रतिकार शक्ती खूप चांगली आहे आणि शेतकरी बांधवांसाठी अतिशय क्रांतिकारी असं हे पिवळ्या रंगामध्ये आपण उपलब्ध केलेलं आहे। ऋतू गोल्ड हे वाण तुम्ही वर्षभर आपल्या शेतामध्ये याची लागवड करू शकता। आणि शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आवर्जून सांगण्याची गरज अशी आहे की हे कॅश क्रॉप आहे, नफा देणारं पीक आहे। झेंडू आपल्या घरातल्या प्रत्येक पूजेच्या याच्यामध्ये आपण वापरत असतो। झेंडूचं फूल नसलं तर आपली पूजा अधुरी असते। त्याच्यामुळे पिवळं सोनं जर आपण याला म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। बाजारात हा चमकणारा रंग आहे ऋतू गोल्ड, म्हणून आवर्जून तुम्ही ऋतू गोल्डची लागवड आपल्या शेतामध्ये यावर्षी नक्की करावी। धन्यवाद।